मंडळी नमस्कार. डॉक्टर स्टॉकमध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती आपण आयोजित करत असतो यासाठी की आपल्याला मार्गदर्शन भेटावं आरोग्याबद्दल. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप वेळाला धावपळ करताना आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. आपला शहरी जीवनामुळे असेल किंवा खाद्यपदार्थांच्यामुळे असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजकाल जाणीव होते ती हाडांच्या दुखण्यांची. उतार वयामध्ये आपल्या घरपती प्रत्येकाला दिसतंच की कोणाचे पाय दुखत आहेत, सांधे दुखत आहेत, मणक्याचे काही त्रास सुरू झालेत. परंतु याच्यावरती नेमकी उपचार काय आहेत ते मुळात होऊच नाही यासाठी काय काय करायला पाहिजे याचं एक मार्गदर्शन आजच्या या मुलाखतीमध्ये आपल्याला भेटणार आहे. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर गिरीश मोटे सर. सर तुमचं स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. सरांची मी प्रथमतः थोडक्यात ओळख करून देईन. फार मोठा बायोडेटा आहे. मी थोडक्यात सांगेन की सर सध्या केस्टर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला प्रॅक्टिस करत आहेत. सरांचा जवळपास 10हून अधिक वर्षांचा यामधला अनुभव आहे. सर ऑर्थोपेडिक्स डॉक्टर आहेत, एमबीबीएस, एमएस ऑर्थो, डीएनबी ऑर्थो आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये प्रॅक्टिस केलेलं आहे सरांनी. रुबी हॉल क्लिनिक पुणेमध्ये आणि साईश्री हॉस्पिटल पुण्यामध्ये सरांचं प्रॅक्टिस झालेलं आहे. आणि त्याचसोबत सीपीआरला असिस्टंट प्रोफेसर म्हणून सरांनी काम केलेलं आहे. 14हून अधिक पब्लिकेशन्स आणि कॉन्फरन्स सरांनी अटेंड केलेल्या आहेत, नॅशनल इंटरनॅशनल. आणि महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरमध्ये आपण सर्वत्र जाहिराती बघतो की नी रिप्लेसमेंट असेल किंवा रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट असेल, तर यामध्ये सरांचा हातखंडा आहे. त्याच्यामध्ये फार मोठं काम आहे. सर्वांच्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न असतात की बाबा आम्हाला पेशंट जेव्हा बघतो हाडं दुखत आहेत, मणके दुखत आहेत किंवा जॉईंट दुखत आहेत, तर सर्जन डॉक्टरांच्याकडे जायचं म्हटलं की प्रथम म्हणजे ऑपरेशन करावं लागेल. त्याच्या पुढल्या काहीतरी एकदम किचकट सर्जरीज वगैरे असतील. तर असं काही नसतं. हेही आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्याला समजून येईल. महत्वाचे प्रश्न आता तुमच्या डोक्यामध्ये खूप सारे पडत असतील तर तेही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये, इनबॉक्समध्ये यासाठी विचारून ठेवा, कारण आपण एक सिरीज करतो या मुलाखतींची. त्यामध्ये तेही प्रश्न आम्ही आवर्जून घेऊ. पहिला प्रश्न सर हाच राहील की आपण आता मणक्याच्या वरती बोलणारच आहोत, सांधेदुखी आणि इतर सगळ्याच हाडांच्या रोगांच्यावर. परंतु सगळ्यात महत्वाचा आजकाल दिसतो तो सांधेदुखीचा रोग. तर हा मुळात नेमका होतो कशामुळं किंवा सांधेदुखी म्हणजे नेमकी काय असते? सर्वप्रथम सांधे म्हणजे कसं आहे की शरीरातले आपले जे दोन हाडं एकत्र येतात तर त्याच्या भोवती कॅप्सूल असतं. एक सांध्याच्या जवळ म्हणजे दोन जे बोन असतात त्याच्यावरती एक कव्हर असतं, त्याला आपण कार्टिलेज म्हणतो. तर जे कार्टिलेज काही कारणाने डॅमेज झालं किंवा खराब झालं तर ते सांधे कार्टिलेज गेल्यामुळे एकमेकावर हाड हाड घासायला लागतं. तर त्या कंडिशन मध्ये आपल्याला सांध्याचं दुखणं जाणवायला लागतं. त्याची कारणे आता वेगळी वेगळी आहेत. कधी मार लागल्यामुळे होतं, कधी डिजनरेटिव्ह म्हणजे आपलं वजन, आपण जे आयुष्यभर सांधे वापरतो त्याच्यामुळे जी झीज झालेली असते. पण हे नेमकं योग्य वेळी ओळखता जर आलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टींनी ते थांबवता येतं, म्हणजे झीज थांबवता येते. असं शास्त्र नाही की ते जे झिजलेलं कार्टिलेज आहे, जे हाडाच्या वरती कव्हर असतं, ज्याला काही लोक वंगण पण म्हणतात, तर ते एकदा झिजलं तर ते पुन्हा येत नसतं. कारण कसं असतं की त्याच्यामध्ये रक्तपुरवठा नसतो. एक मॉडेलच्या आधारे मी तुम्हाला ते दाखवू इच्छितो. सांधा जसा आहे गुडघ्याचा एक एक्झाम्पल म्हणून एक सांधा. तर वरचं हाड, खालचं हाड आणि याच्यावर हा जो एक निळ्या रंगाचा याच्यामध्ये दाखवलाय, ऍक्च्युली तो पांढरा असतो. हा जो थर आहे हा आपल्याला एक नैसर्गिकरित्या सांधे हालचालीसाठी म्हणजे पेनलेस मुवमेंट जे असतात त्यासाठी मदत करत असतो. तो डॅमेज झाला तर घर्षण होतं आणि सांधेदुखी सुरुवात होते. म्हणजे अशा प्रकारचे हे कमी झाल्यामुळं सांधेदुखीची सुरुवात होते. येस. आता तुम्ही थोडक्यात कारण सांगितलं की वजन आणि इतर गोष्टी, खाद्य किंवा आताच्या खाद्य संस्कृती बदललेली असेल किंवा फास्ट फूड खातो किंवा आणि काहीतरी बदललेली आपली जीवनशैली असेल, तर याच्यामुळे काही त्याच्यावरती परिणाम होतो किंवा कमी वयामध्ये सुरुवात होते असं काय आहे का? नक्की नक्की नक्की. आजकाल ऍक्च्युली ही सांधेदुखी म्हणजे आपण जी सांधेदुखी बघतोय तसं सांधेदुखीचे विविध प्रकार असतात. ऑलमोस्ट 200 पेक्षा जास्त प्रकारचे संधिवात आहेत. हा जो मेन संधिवात जो आहे, जो सगळ्यांना होणार आहे, तो म्हणजे नैसर्गिक जो येतो फिजिओलॉजिकल ऑस्टिओआर्थरायटिस, ज्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, म्हणजे वयोमानानुसार झिजलेली हाड आहे. तर याच्यामध्ये खाद्यशैली म्हणा किंवा जीवनशैलीचा फार मोठा परिणाम आहे. पूर्वी कसं लोक सगळे कामात असायचे, मुवमेंट्स व्हायच्या, मुवमेंट्स फार महत्वाचे. आजकाल कसं झालंय की वजन मध्ये पण तसं नाहीये, पण शरीरातली चरबीचं प्रमाण आणि मसलचं प्रमाण ह्याचं महत्वाचं प्रमाण असलं पाहिजे. तर बैठी जीवनशैली, वाढलेलं वजन निश्चितच गुडघेदुखीसाठी किंवा जॉईंट पेनसाठी कारणीभूत आहेत. आता जॉईंट पेनसाठी किंवा ह्या सांधेदुखींसाठी तुम्ही जसं सांगितलं जीवनशैलीचं, आजकाल काय होतं की कमी वयामध्ये सुद्धा म्हणजे 20-25व्या वर्षी सुद्धा काही लोकांना हे झालेलं पाहायला मिळतंय. आपल्याकडे आता या पश्चिम महाराष्ट्रातले किती वयातले असे पेशंट येतात आणि सर्वात महत्त्वाचं इकडलं कारण काय आहे?
असं तुम्हाला आलेला अंदाज काय? आता ओपीडीत बघत असतो जवळपास 70 ते 80% हे जे पेशंट आहेत हम्म. एक जॉईंट पेन किंवा बॅक पेन याचेच असतात. हम्म. राहिलेले इतर जे हाडांचे आजार आहेत त्याचेच एक 20% पेशंट असतात. तर आधी असं व्हायचं की 45-50 नंतरचे पेशंट गुडघे दुखतायत म्हणून यायचे. हम्म. पण आजकाल अगदीच 35 वयात पण जसं एक 60 वर्षाचे जसे गुडघे खराब झाले असतात तशी परिस्थिती पण बघायला खराब मिळते. झालेले असतात. तर ते बघूनही कधी कधी नवल वाटतं की इतक्या लवकर गुडघे झाले कसे खराब. हा. मग पेशंटना विचारलं की तुम्ही काम काय करता, तुम्ही काय काय करता, एक्सरसाइज काय असतात, ह्या गोष्टींचा अंदाज घेतला की काही गोष्टीच्या लक्षात आल्या. त्या म्हणजे एक एक्सरसाइजचा अभाव हा ही फार मोठी एक गोष्ट आहे. त्या सांध्यांचा जे व्यायाम व्हायला सांध्यांचा पाहिजे, व्यायाम हो तो होत नाही. हा. आता मला ह्याच्यातनं संलग्नित दुसरा प्रश्न घ्यायचा आहे की खूप साऱ्या लोकांना हाही मनात प्रश्न असेल. हम्म. एक्सरसाइज करणारी खूप मुलं असतात, म्हणजे ओव्हर व्यायाम करणारे असतात, बरोबर. म्हणजे बॉडी बिल्डिंग साठी वगैरे, तर त्याच्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं का? याच्याबद्दल एक मिथ आणि फॅक्ट नावाची एक जी गोष्ट आहे. जसं आता कार्डिओ म्हणून बराच तुम्ही हो. शब्द ऐकला हो, असेल. हो. कार्डिओ मध्ये आपण काय करतो की ट्रेडमिलवर धावतो किंवा रोडवरती धावतो, हा. जे विगरस एक्सरसाइज करतो आपण, हार्ट रेट वाढवतो आणि कमी करतो. हो. ह्या नादात जे आपण पळतो, पळण्याच्या याच्यात गुडघ्यावरती लोड हा येतोच. हम्म. तर जोपर्यंत सांधे चांगले आहेत, म्हणजे जे कार्टिलेज जे मगाशी सांगितलं त्याची झीज अजून सुरुवात झाली नाहीये, तोपर्यंत आपल्याला कोणत्याही हेवी एक्सरसाइज करायला काही हरकत नाही. हम्म. पण एकदा जर का त्याच्यात डॅमेज यायला लागलेला आहे, लवकरच समजा काही खेळताना किंवा पळताना वगैरे पडलेला आहे, मार लागलेला आहे आणि थोडीफार दुखापत झालेली आहे, तर अशा परिस्थितीत थोडंसं व्यायाम करताना जाणून बुजून करणं गरजेचं आहे. तर हेवी एक्सरसाइज ज्या हृदयाच्या दृष्टीने चांगल्या आहेत, कदाचित सांध्यांना कधी कधी परिणाम करतात. सगळ्यांनाच करतात असं नाहीये. ओके. तर ज्यांना थोडी दुखापत झाली आहे त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. हे झाल्यानंतरचे उपचार आणि आता ट्रीटमेंट, आधुनिक तंत्रज्ञानाच्या तर वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या ट्रीटमेंट, रोबोटिक ट्रीटमेंट आलेल्या आहेत, परंतु मुळातच हे होऊ नये यासाठी काही जीवन पद्धती किंवा खाद्य पद्धती, जीवनशैली असं काही नियमावली थोडक्यात सांगता येईल का? होऊ कारण नये ते फार असं मोठं असणार. हो, होऊ नये हे सांगणं कठीण असतं, पण सुरुवात कशी झाली हे ओळखायचं हे मी तुम्हाला सांगू शकतो. हा. जसं आता आपण एक नैसर्गिक जसं आता आयुष्यमान असतं आपलं 30 ते 40 वयोगट जो आहे, तिथपर्यंत शक्यतो सगळ्यांचा बॉडी मसल मास, हाडांची ताकद, म्हणजे हाडांमधला जो घट्टपणा आहे, मिनरल्स, ह्या सर्व गोष्टी एकदम पीक वरती असतात. तिथून पुढे झीज व्हायला चालू होते. त्यामुळे एक साधारणतः 35-40 वर्षानंतर शरीराची झीज होणार आहे हे सगळ्यांनी एक जरा लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्या परिस्थितीत जेव्हा काही विशिष्ट कामं जे आधी आपण करायचो ते करताना जर दुखत असतील गुडघे म्हणा किंवा सांधे, तर निश्चितच तो एक अलार्मिंग साईन असतो. जसं आता फॉर एक्झाम्पल खाली बसून आपण जे काही करत आहे, जेवण वगैरे करत आहे, जेवायला बसतो आपण, बसून उठताना जर कधीतरी वाटलं की गुडघे दुखायला चालू झाले किंवा बसून उठताना काही आधार घ्यायची गरज वाटते, इतर वेळी काही नाही होत, चालताना काही नाही होत, पळताना काही नाही होत, मांडी घालून बसून उठताना जर असं वाटतं की आखडल्यासारखं आहे किंवा दुखत आहे, ती सुरुवात असते. ते सुरुवातीचं लक्षण आहे बसून उठताना त्रास. इतर वेळी शक्यतो काही होत नाही. त्यामुळे तसं जर होत असेल तर एकदा ऑर्थोपेडिक सर्जन किंवा जे आपले सांधे तज्ज्ञ आहेत त्यांना भेटलेलं बरं राहील, कारण तिथून पुढे इव्हॅल्युएट करणं गरजेचं असतं. लोक आजकाल फार संवेदनशील झालेत, जागरूक झालेत, या म्हणजे आपल्या हेल्थ कॉन्शियस झालेत असं म्हणायला पाहिजे. तर काही लोकांना काही टेस्ट करायचे असतील, समजा हे मला पुढे होईल, अजून त्रास होईल, परंतु त्यांना अजून जाणीव नाहीये, दुखत नाहीये, खटखट वाजते कुठेतरी हाडांच्या सांध्यांमध्ये, आणि हे तर याच्यावर काही टेस्ट अशा आहेत का, म्हणजे डायरेक्ट आपल्याकडे येऊन काय माझं पुढे व्हायला लागले किंवा ते डॅमेज व्हायला लागले का, तर असे काही टेस्ट आहेत का? टेस्ट म्हणजे आता साधारणतः आपण एक हिस्ट्री, जसं आता मेडिकल कॉलेजमध्ये आम्हाला जे शिकवलं जातं, पेशंटच्या हिस्ट्री म्हणजे कंप्लेंट्स काय काय आहेत आणि त्याला थोडं गुडघ्याचे तपासणी असतात. तपासणी म्हणजे एक्झामिनेशन. तर सांध्याला सूज आहे का, पर्टिक्युलर एखाद्या पॉईंटवरती दुखतो का सांधा, जसं गुडघा असेल तर आतल्या बाजूला, बाहेरच्या बाजूला कुठे दुखतो, काही मुवमेंटमध्ये तो दुखतो का. तर ह्या तपासण्या करून एक अंदाज येतो की आतमध्ये काटेचा डॅमेज असेल की गादी म्हणजे जे खुर्च्या आहेत त्याला डॅमेज असेल की लिगामेंट लूज आहेत, ह्या गोष्टी कळतात. आणि त्या अनुषंगानं एखादी दुसरी टेस्ट आम्ही ऑर्डर करतो. जसं स्टँडिंग एक्सरे म्हणजे उभं राहूनचा एक्सरे. उभं राहिल्याने काय होतं की आपलं वजन गुडघ्यावर येतं, तर त्यामध्ये गुडघ्यातली जी फट आहे, जी गुडघ्यामधली गादी किंवा खुर्च्या आहे आणि गुडघ्याचं कार्टिलेज ह्याचं मिळून ती फट बनलेली असते, ती किती प्रमाणात कमी झाली आहे का ह्याचा एक अंदाज येतो. तर असं जॉईंट स्पेस जी म्हणतो त्याला जॉईंट स्पेस म्हणतात. जॉईंट स्पेस जर कमी होत असेल तर ते आपल्याला एक्सरे ते सुरुवातीला निदर्शनास येते.
पण अगदीच एक्सरे नॉर्मल असेल तरी सुद्धा त्रास असेल तर कधी कधी MRI तपासणीमध्ये आपल्याला कळू शकतं. म्हणजे प्रायमरी लेवल जर असेल तरी सुद्धा हे टेस्टने काही कळू शकतं. कळू शकतं नक्कीच. आता मी हा प्रश्न यासाठी घेतला की लोकांना सहसा सर्जरी किंवा पुढे सुद्धा भविष्यात नक्कीच, होणाऱ्या नक्कीच. सर्जरी टाळायच्या असतील तर ही प्रायमरी टेस्ट मधून कळून आलं. तर ह्याच्यावरती उपचार काय असतात का डायरेक्ट सर्जरीच असते की काही औषधाने हे कमी करता येते किंवा ह्याच्यावरती काही? नाही नाही, नक्कीच तुम्ही हा चांगला प्रश्न विचारला. हा. मुळात काय होतं की सांधे दुखायला लागले तर लोक काय करतात की आपल्या आजूबाजूला कोणाला असेल त्यांना विचारतील हो. किंवा बऱ्याचदा ॲलोपॅथीची औषधं नको आयुर्वेदिक बघूया असं वगैरे किंवा बघतील. कुठलेही वेगवेगळे वेगळ्या गोळी वेगळ्या देणारे पॅथीज असतात. अवेलेबल आहेत नक्कीच. हम्म. आहे त्याला काही हे नाही आहे, प्रॉब्लेम नाही आहे. पण पेशंटने जर तसा त्रास सुरू झालेला आहे हम्म. तर एकदा भेटायला हवं. एकदा आपल्याला फक्त एक्सरेच करून त्या गोष्टी कळतात. हम्म. एक्सरे मध्ये जर समजा ती जी गॅप मगाशी जे म्हटलं, जी सांध्यामध्ये फट असते ती व्यवस्थित असेल हम्म. तर नक्कीच कोणताही सर्जन किंवा कोणताही हाडाचा तज्ञ सांधे बदलायला किंवा ऑपरेशनला सांगणार नाही. तर सांधे आपल्याला नैसर्गिक सांधा वाचवण्यासाठी सगळेजण काम करत असतात. बरोबर. कारण नैसर्गिक सांधा जसा टिकतो, हम्म. कारण कसं असतं शरीराचं आपलं कसं असतं की जुना हाडाचा थर निघतो, नवीन हाड बनतं, हे कंटिन्युअस प्रोसेस चालू असते. ओके. तर त्या प्रोसेसच्या आधारे आपल्याला नैसर्गिक सांधे आयुष्यभर टिकवता येतील ह्या हिशोबानेच काळजी आणि औषधं सांगितले जातात. ट्रीटमेंट होते तिथे. त्यामुळे लोकांनी अजिबात घाबरू नये की मी डॉक्टरांच्याकडे गेलो तर मला ऑपरेशनच बदलावं लागेल, लागेल, कृत्रिम संधी बसवावे हा लागतील, किंवा MRI सांगतील आणि ऑपरेशनच लागेल. परत आयुष्यभरासाठी अधूर राहावं लागेल हो, अशी जी हो, मनात हो. भीती राहते बरोबर बरोबर. ती काय अशी नाही आहे. तशी नाही आहे. त्यामुळे एकदा भेटणं आणि हं. त्या गोष्टींची समज घेऊन तो कोडं ते उलगडवणं खूप महत्वाचं आहे. आजकाल त्यासाठी म्हणजे हाडे चांगलं राहण्यासाठी सप्लिमेंट्स किंवा ग्लुकोसामिन वगैरे अशी काही गोष्टी, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी नक्कीच नक्कीच. असे घेत आहेत तर त्याचे खरंच फायदे होतात. हो हो हो. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आता सांधा अतिशय खराब झाला तरच त्याला काही सर्जिकल इंटरव्हेन्शन लागतं. हं. पण जर तो आधीच्या स्टेजेसमध्ये आहे, हं. थोडी झीज झाली आहे पण बऱ्यापैकी चांगला आहे, त्याला ऑपरेशनची गरज नाही, हं. अशा परिस्थितीत वेगळ्या वेगळ्या औषधं घेऊन आपण ते हाडांची मजबूती, मसलची मजबूती, काही एक्सरसाइज पण असतात त्याच्यामध्ये. तर औषधामध्ये म्हणून सांगाल तर त्याच्यामध्ये हाडं मजबूत करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जसं की व्हिटॅमिन डी आहे, कॅल्शियम आहे, इतर गोष्टी आहेत जसं मॅग्नेशियम आहे, एल-कार्निटिन आहे, ह्या गोष्टी पण महत्वाच्या ठरतात. मगाशी जे तुम्हाला कार्टिलेज म्हटलं, जे हाडांच्या वरती कव्हर असते, हो. त्याचे घटक असलेले जसं कोलॅजिन आहे, हायलुरोनिक ऍसिड आहे, ग्लुकोजामिन आहे, ह्या औषधाने पण ती झीज किंचित थोडीफार भरून निघते. कम्प्लीट नॉर्मल होणं शक्य नसतं. झीज वाढू नये हे आपल्या हातात असतं. त्यामुळे ती वाढू नये ह्यासाठी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, कोणत्या गोष्टींचे नियम पाळायचे आहेत, ते एक समजून घेणं गरजेचं असतं त्यावेळेस. त्याकरिता आणि थोडे जे सप्लिमेंट्स आहेत हे जे सांगितले, हे काही महिने, 1.5 ते 2 महिने वगैरे घेतले तर बऱ्यापैकी फायदा होतो. आता हे जॉईंट पेन असतील किंवा गुडघेदुखी वगैरे ह्याच्या कळीत तर म्हणजे खूप पेन प्रचंड जास्त असतात. असतात हो आणि याचा त्रासही खूप होत असतो. वजन आजकाल म्हणजे ही एक ओबेसिटीचा प्रॉब्लेम खूप झालाय आपल्या बरोबर. सोसायटीमध्ये. तर याचा परिणाम कितपत आणि कुठल्या जॉईंट्स वरती जास्त होतो आणि दुसरा महत्वाचा त्याच्या सोबतचा प्रश्न की कोणत्या प्रकारचे व्यायाम अशा वेळी टाळायला पाहिजेत. कारण वजन जास्त असले की लोक वजन कमी करण्यासाठी व्यायाम खूप करतात. हो 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 हो. आणि त्याच्यातून मे बी वजन कमी होईल परंतु जॉईंटचे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. नाही बरोबर. हाही अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की वजन आणि कारण हे आपल्या आजूबाजूला आपण भोवताली हो. बघतोच सर्वजण असंच करताना दुसरा प्रॉब्लेम क्रिएट करतो. बरोबर. तर त्याचं त्याच्यामध्ये एक सूत्र सांगू इच्छितो मी इथे हा. की 1 किलो वजन बरोबर 6% त्रास असं गुडघ्यासाठी तरी आहे. हा हा हा. तर वजन आणि सांधेदुखी याचा वेट बेरिंग जॉईंटवर जास्त परिणाम होतो. आता वेट बेरिंग म्हणजे ज्याच्यावर आपलं वजन येतं, हा, जसं हा. खुबे आहेत, गुडघे आहेत, अँकल आहे, हे वेगळे वेगळे जे जॉईंट आहेत त्याच्यावर आपलं वजन येतं. हो. वजन वाढलं तर निश्चितच त्या हाडांच्या वरती फोर्सेस, जॉईंट फोर्सेस वाढतात. हम्म. ते वाढल्याने जे घर्षण होत आहे त्याच्यावरती जे कार्टिलेज आहे त्याच्यावरती लोड येतो हम्म. आणि ते फास्ट झिजायला चालू होतं. तर वजन जसं मगाशी म्हटलं, जर 7 ते 8 किलो जर कमी झालं, एक ऑलमोस्ट 50% त्रास गुडघ्याचा कमी होऊ कमी होतो. शकतो, बिना औषधं, बिना काही इलाजाचं, इतर इलाज. त्यामुळे वजनाचा फार मोठा रोल आहे. आणि एक चक्रव्यूह सारखी गोष्ट आहे. जसं समजा आता वजन वाढलंय, वाढलेल्या वजनाने आपण एक्सरसाइज जास्त नाही करू शकत, कारण जास्त करायला गेलं तर अजून गुडघे दुखतात, सांधे दुखतात. सांधे दुखतात म्हणून पण पुन्हा चालणं फिरणं बंद होतं. चालणं फिरणं बंद झालं की वजन वाढतं. वाढलेल्या वजनाने पुन्हा सांधेदुखी होते. असे ते चक्रव्यूहात आपण अडकायची शक्यता असते. तर मग सर्वांना एक विनंती करू किंवा सांगू इच्छितो की त्या चक्रव्यूहात आपल्याला अडकायचं नाहीये.
तर आता ते अडकायचं नाही ह्याच्यासाठी म्हणून आपल्याला डेली जॉईंट मुवमेंट्स गरजेचे आहेत. हे असं नाही की मला भविष्यात त्रास होणार आहे मी तेव्हा एक्सरसाइज करेल असं नाही. मुळात सुरुवातीपासून जसं आता एक मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो, आपण SIPs करतो म्युच्युअल फंड मध्ये भविष्याचं. भविष्याचं योजना म्हणून आपण करत तसं असतो. भविष्यातल्या सांधेदुखीसाठी तरुणाईमध्ये किंवा जेव्हा आता त्रास नाहीये तेव्हापासून काळजी किंवा एक्सरसाइज घेणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे ती गोष्ट सर्वात महत्वाची आहे की एक्सरसाइज, व्यायाम सहसा चुकवू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं ओव्हर पण जसं तुम्ही सांगितलं की त्याचाही ते गायडन्स शिवाय सहसा करू नये, मार्गदर्शनाशिवाय करू नये. खूप वेळेला अशा घरगुती उपाय पण खूप लोक करतात की आता माझं वजन वाढले, मी व्यायाम सुरू करतो आणि त्यावेळी दुखायला लागलं तर त्याला मग तेल लावणं किंवा गरम काहीतरी करून त्याला हे करणं. तर ह्या ट्रीटमेंट जे घेतात त्याला मालिश दररोजच्या दररोज करणं, तर याचा काही परिणाम होतो का? आणि खूप वेळेला मी असं ऐकलं म्हणजे काही लोकांनी ट्रीटमेंट केलेलं की नाही बाबा मी दररोज मग थोडं एक चिकन आणून त्याचं एक हे करतो कारण त्याच्यातनं मला शरीराला हाडांना जे पाहिजे ते मिळते, असं काही प्रयोग करतात. तर हे योग्य आहे का? आता हे चिकनचं तुम्ही सूप वगैरे म्हणाले, ह्याच्यात कसं आहे की थोडं नॉनव्हेज मध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतंच, पण व्हेज मध्ये नाही आहे असं नाही. तर आपल्याला काही जे कॅल्शियमयुक्त आहार आहे तो व्यवस्थित आपण समजून घेऊन घेतला, जसं याच्यामध्ये ते आपले तीळ येतात, हिरव्या सर्व पालेभाज्या येतात, दुधाचे पदार्थ, पनीर जे आहेत सगळे घटक, त्याच्यात पण कॅल्शियम जास्त असतं. तर तो आहार आपण घेतला तरी सुद्धा आपल्याला फायदा होतो. पण मालिश बद्दल जे म्हटलात, बऱ्याच तुम्ही रील किंवा बऱ्याच ऍडव्हर्टाईज बघितलं असेल की मी उपाय केला आणि माझे सांधे एकदम खराब झालेले नॉर्मल झाले. इथे एक सगळ्यांना क्लिअर सांगू इच्छितो की एकदा कार्टिलेज खराब झालं ते रिजनरेट करण्याची कोणतीही टेक्निक किंवा कोणत्याही पद्धतीने होत नाही. एकदा जर सांध्याचं जे कार्टिलेज जास्त जिजू दिले आपण, तर त्याच्यामध्ये आयुर्वेदिक असू दे, होमिओपॅथिक असू दे, ॲलोपॅथीचे आमच्या औषधं असू दे किंवा गुडघ्यातले इंजेक्शन पण प्रकार असतो, त्यानं ते पूर्ण भरून येणं शक्यच नाही. ते पूर्ण इरिव्हर्सिबल, इट इज इरिव्हर्सिबल डॅमेज. परंतु काही पॅथीज सांगतात की नाही बाबा हे रिव्हर्सिबल आहे. नाही, ते स्टेज 1, 2 आर्थरायटिस असेल तर त्याच्यामध्ये काही काळजी आणि काही घेतल्यावर तो ऑटोमॅटिक थोडा ठीक होणार असतो. त्याच्यामध्ये आता ते असं होतं की आपण हे घेतलं आणि आपण बरं झालो असं वाटतं, पण ते स्टेज 2 मध्ये असेल तर तो बरा होण्यालायक असतो. त्याच्यात कोणतीही पॅथीचं घेतला, थोडंफार काळजी घेतली की तो बरा होतो. त्यामुळे तसा समज व्हायची शक्यता असते की हे घेतलं तर बरं होतं. मालिशचा परिणाम किती? मालिश एक आहे गोष्ट असं की सांध्यांना शक्यतो मालिश करू नये. एक प्रकार असतो की सांधे स्टिफनेस म्हणजे जॉईंट स्टिफ व्हायची शक्यता असते, त्यामुळे सांध्याला पर्टिक्युलर मसाज नको. मसाज मसल्सना चालेल, जॉईंटवर कोणत्याही मसाज फायद्याचा नाही. बरंचसं तेल वगैरे ते सांगतात की त्वचेतून आत जातं वगैरे, खूप लोक, पण असं नाही शक्य. मेन तुम्ही त्या सांध्याची काळजी म्हणजे ज्या सांध्याला डॅमेज होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जसं पूर्ण सांधा एक्स्ट्रीम मुवमेंट्स केला, जसं गुडघ्यासाठी पूर्ण वाकवणे आहे, तर पूर्ण वाकवल्याने त्याच्यावर लोड वाढतात, तर ते पूर्ण वाकवणे थोडं कमी करायचं आहे. लोड घेऊन चालणे, पायऱ्या चढणे, ह्या गोष्टीमध्ये जो लोड येतो त्या गोष्टी आपल्याला कमी करायच्या, त्यात मुख्य फायदा होतो. लोड घेऊन चढणे तुम्ही आता म्हटलं किंवा स्टेप्स, पायऱ्या चढणे, तर याच्यामुळं जॉईंट्स किंवा आपल्या नीजचं काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात का? किंवा जर असतील थोड्या कळ्या असतील किंवा वेदना असतील तर त्यावेळी काही वेगळी काळजी घ्यायची गरज आहे का? हा, आता तसंच तुम्हाला मगाशी म्हटलं की सुरुवातीला आपल्याला बसून उठल्यावर जर त्रास होतोय त्यावेळेस आपण, जसं आता पेशंट सुरुवातीला आले माझ्याकडं, अगदीच 1-2 महिन्याची सांधेदुखी आहे, तेव्हापासून आपण थोडी काळजी घ्यायला गेलं तर निश्चित ते जास्त डॅमेज होण्यापासून वाचू शकतो. याच्यात काळजी म्हणजे कसं, मगाशी जसं म्हटलं की वजन आणि सांधेदुखीचा खूप रिलेशन आहे. तर आपलं वजन वाढलं काय किंवा आपण वजन घेऊन चाललो काय, ते वजन सगळं जॉईंटवरती. बरोबर. नॉर्मल हॉरिझॉन्टल लेवलला चालताना इतकं आपल्या शरीराचं जे वजन आहे तितकं नॉर्मलच जाणवतं ते, पण पायऱ्या चढताना तेच वजन 1.5 ते 2 पट जाणवतं. धावताना जवळपास 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपलंच वजन येऊ शकतं. म्हणजे तो लोड जो आहे, 60 किलोचा किंवा 50 किलोचा कोणी आहे, पळताना वगैरे ते 100 किलो ते 150 किलो इतकं वेट ते गुडघ्यावर येतं. पायऱ्या चढताना ते जवळपास 75 किलोपर्यंत वगैरे येऊ शकतो. त्यामुळे टेकडावर चढणे, पायरी चढणे, वजन घेऊन चालणे, ह्या गोष्टी त्यामुळे म्हणजे म्हणजे गुडघ्यामध्ये दुखणं वाढू शकतात, वजन त्याचं लोड देतं. आता बहुतांश आपण लक्षणं मुळात हे होतंय कशामुळे, त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे, प्राथमिक उपचार काय काय करू शकतो याबद्दल आपण बोललो. आता आपण आपली स्पेशालिटी जी आहे ती सर्जरी किंवा रोबोटिक सर्जरी याच्याकडे, याच्यामधला हा माझा पहिला प्रश्न असेल की सहसा नी रिप्लेसमेंटच्याच जाहिराती किंवा लोक व्हिडिओज आता सोशल मीडियावरती आपण पाहतो की हे झाल्यानंतर हे आपण कृत्रिम नी रिप्लेसमेंट अशी करू शकतो. तर याच्यात नेमकं कुठल्या स्टेजला गेल्यानंतर
ती करण्याची वेळ आहे आणि ती किती नैसर्गिक जीवनात म्हणजे आपण परत ते आनंदी जीवन जगू शकतो अशा ट्रॅकला आणतात. बरोबर. तर हा एक चांगला प्रश्न आहे की आपले सांधे दुखी कुठल्या प्रकारात आहे हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. हो. तर ते कसं कळतं, आता पेशंट आल्यानंतर आम्ही जे एक्झामिनेशन किंवा हिस्ट्री आहे त्याच्या बेसिसवर थोडे पुढची गोष्ट म्हणजे बेसिक एक्सरे असतो. हम्म. तर एक्सरेनुसार आपल्याला ठरवता येतं की ते कोणत्या स्टेजमध्ये आहे किंवा कोणत्या प्रकारात आहे. त्याच्या आता वेगळ्या वेगळ्या क्लासिफिकेशन आहेत. एक केएल स्टेजिंग आहे, त्याच्यानुसार एक 4 प्रकार असतात त्याचे. तर पहिला प्रकार, दुसरा प्रकार याच्यामध्ये जे आहे ती गुडघ्यातली जी गादी आहे ती किंचित झिजल्यामुळे एक्सरे मध्ये आम्हाला ती फट कमी झाल्यासारखी दिसते, म्हणजे गॅप कमी झाली असते थोडक्यात सांगायचं. तर त्या याच्यामध्ये आपण सांधे ते वाचवण्याचाच प्रयत्न करतो ऑपरेशन पासून. वाचवण्याचं म्हणजे ऑपरेशन पासून. तर त्याच्यामध्ये एक्सरसाइज झाल्या, औषधं झाले आणि थोडीफार काळजी, ह्या गोष्टींनी आपण सांधे बरेच वेळ टिकवू शकतो नैसर्गिक. पण फारच कधी कधी भीतीमुळे म्हणा किंवा इतर पॅथी ट्राय केल्यात आणि कळलंच नाही की सांध्याची काळजी काय घ्यायची आहे. बऱ्याच लेट जण येतात, काही काही 2-2 वर्ष 6-6 महिन्यानंतर त्रास झाल्यानंतर येतात. तर तेव्हा जो एक्सरे एकदा केल्यानंतर जर कळतं की हे अगदी स्टेज 3 किंवा स्टेज 4 ला गेलेलं आहे, अगदीच गॅप कमी झाले, बोन टू बोन कंडिशन आले, म्हणजे याच्यावर हाडावर हाड घासणं चालू झालंय, डिसलोकेट म्हणजे सांधा निसटायला लागलाय, अशा परिस्थिती पण येतात. बरेचदा तुम्ही बघित असाल की पाय असे गुडघे आत बाक आलेला किंवा गुडघे बाहेर बाक आलेले पेशंट असतात. ती परिस्थिती म्हणजे अतिशय शेवटच्या ऍडव्हान्स आर्थरायटिस असतो. तर त्याच परिस्थितीमध्ये आपल्याला सर्जरीचा विचार करायला लागतो. इतर जे आहेत त्याच्यात आपल्याला फिजिओथेरपी एक महत्वाचं काम करते अलॉंग विथ मेडिसिन्स. आता फिजिओथेरपी याच्याबद्दल थोडं सांगू इच्छितो. फिजिओथेरपीचे व्यायाम कसे असतात की जॉईंटचे व्यायाम. लोक बरेचदा म्हणतात की आम्ही सगळं घरचे कामं करतो किंवा आम्ही शेतातले कामं करतो, व्यायाम होतोच. पण तसं नाही आहे. तुम्हाला पर्टिक्युलर ज्या सांध्याचा त्रास आहे त्याच्याशी निगडीत व्यायाम आपल्याला फिजिओथेरपीच्या मदतीने शिकता येतात. तर शरीराचं कसं आहे की कुठल्याही भागाचा जर त्रास आहे त्या भागाचे आपण मसल्स मजबूत करू शकलो तर ती सांधेदुखी आपण काही प्रमाणात आटोक्यात आणू शकतो. फॉर एक्झाम्पल आता जर गुडघ्याचा आहे तर गुडघ्याच्या वरचे जे मसल आहेत मांडीचे, याला क्वाड्रिसेप्स मसल म्हणतो आपण. तर ह्या मसल स्ट्रेंथनिंग प्रोग्राम जर आपण केला फिजिओथेरपी, जसं हिपसाठी आहे तर हिपसाठी अबडक्टर स्ट्रेंथनिंग आणि हिपच्या बाकी जे एक्सटेन्सर फ्लेक्सर्स आहेत त्यांचे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज असतात. शोल्डरसाठी पण शोल्डरचे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज असतात. मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज प्रोग्राम जर केला तर बऱ्यापैकी सांधेदुखी कमी करता येते. हे पहिल्या आणि दुसऱ्या प्रमाणात शक्य आहे. थोडासा ऍडव्हान्स झाला स्टेज 3 ला तर त्या परिस्थितीत आपण काही इंजेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये, तर ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वेगळ्या वेगळ्या एजनुसार पण असतात. त्याचा फायदा घेऊन आपण जी फायनल सर्जरी असते, जॉईंट रिप्लेसमेंट असते, ते पण आपण डिले करू शकतो किंवा टाळू शकतो. म्हणजे टाळू पण शकतो त्याच्यामध्ये. हा, तर हा एक ही जी पुढची ट्रीटमेंट आहे, अगदीच लास्टची ट्रीटमेंट सांधे बदलणे ही असते. त्याच्या आधी जे प्रमाण आहे, जसं गुडघ्यामध्ये इंजेक्शन एक तुम्हाला मी इथे सांगू इच्छितो. तर वय जास्त असेल तर बऱ्यापैकी स्टिरॉइडचं इंजेक्शन वापरलं जातं. पण वय कमी असेल तर वेगळे वेगळे आहेत, जसं विस्को सप्लिमेंट आहे किंवा गुडघ्यामध्ये PRP इंजेक्शन हा पण आहे. थोडंसं याच्यामध्ये डिबेटेबल टॉपिक आहेत हे की इंजेक्शन कोणाला द्यायचं कोणाला देऊ नये. बरेच संस्था त्याला अप्रूव्ह करतात, बरेच नाही करत. पण लिटरेचर जे सांगतं नक्कीच याचा फायदा आहे. मी पण इव्हन PRP आणि गुडघ्यामधले जे विस्को सप्लिमेंट आहे ते इंजेक्शन सुद्धा दिलेत. अगदी याच्यामध्ये स्पोर्ट्स इंजुरी ज्या असतात जॉईंटच्या त्याच्यामध्ये PRP पण खूप चांगलं काम करतं लिगामेंट इंजुरीसाठी. तर हे काय करतात की नॅचरली जे आपलं वंगण किंवा हे कमी झालेलं आहे त्याला तुर्तास भरून काढण्याचं किंवा त्या जागी ऍज अ वंगण म्हणून काम करण्याचं विस्को सप्लिमेंट काम करतात. आणि PRP हे डिजनरेशन जे झालंय त्याला रिजनरेशन करण्यासाठी मदत करतं. तर ह्या गोष्टी आपल्याला मेन सर्जरी डिले करण्यासाठी आणि आपला नैसर्गिक सांधा वाचवण्यासाठी नक्कीच मदत करतात. आणि सर्जरीवरती जेवढी येतो म्हणजे आपण आता रोबोटिक सर्जरी वगैरे म्हणतो, तर याचं पुढे नैसर्गिक लाईफ वरती काय काय परिणाम होऊ शकतात? याचं कसं नॉर्मल लाईफ आता व्यवस्थित होते. समजा अगदीच खराब झालेल्या स्टेजमध्ये कोणाचा सांधा आहे तर त्याला मग सर्जरी ऍडवाइस करावीच लागते. पण ह्याचं प्रमाण फार कमी आहे. म्हणजे आता समजा ओपीडीत एक माझे 50-60 पेशंट असतात, हार्डली 1 किंवा 2 पेशंटना सर्जरी सांगायला लागते, इतकं आहे. नाही, मी ह्यासाठी आता हे बेसिक प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचं ऑपरेशन पर्यंत घेतलं. मला सर्व दर्शकांना हेही आवाहन करायचं की बाबा आता जसं सरांनी सांगितलं की एक्सरसाइज करताना व्यायाम करताना काही वेळेला डॅमेज होतं, काही जखमा होतात, लागतं किंवा
कॉलेज जीवनामध्ये काही वेळेला ती लक्षणं दिसतात, दुखायला लागतं, तर आपण सहसा त्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्या ते एनर्जी असते आणि ती का सहन करू शकतो. बरोबर. बेसिक काहीतरी लोकल लेवलची ट्रीटमेंट आपण घेतो, तेवढंच काहीतरी खाणं किंवा तेवढंच मालिश करणं आणि हे आपण टाळत पुढे 40-45 वर्षापर्यंत येतो आणि तोपर्यंत ते वाढतं. हे कशामुळे होतं? कारण सर्जन डॉक्टरकडे जाणं किंवा काही स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाणं म्हणजे थेट ऑपरेशन किंवा मग मोठी ट्रीटमेंट, हो. आयुष्यभरासाठी लागू असणारी ट्रीटमेंट असं काहीतरी डोक्यामध्ये एक बसलेलं असतं. हे पूर्वग्रह दूषितपणा जो आहे त्यामुळे खूप वेळेला आपण आपल्या हेल्थवरती मोठा वाईट परिणाम पुढच्या अवतार वयामध्ये करून घेतो. यासाठी मला सर्वांना हेच सांगायचं आहे. आमच्या प्रत्येक एपिसोडमधनं आम्हाला आपल्यापर्यंत हेच पोहोचवायचं असतं. आमचे सर्जन डॉक्टर हेच सांगतात की आपल्या आरोग्याकडं प्रायमरी लेवललाच एवढं दुर्लक्ष करू नका. त्याच वेळी आपण तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे गेलो, त्यांचं मार्गदर्शन घेतलं, आपल्या आहार पद्धतीमध्ये, जीवनशैलीमध्ये किंवा एक्सरसाइजमध्ये थोडाफार जरी बदल केला तरी ते कुठेतरी कंट्रोलमध्ये येऊ शकते किंवा पूर्ण बरंही होऊ शकतं. जसं आता सरांनी सांगितलं की फारच कमी वेळेला त्या ऑपरेशनची गरज पडते, पूर्णपणे तसंही बरं करता येतं. तर ठीक आहे, आता याबद्दल लोक आता अवेअर होत आहेत. लोकांना तज्ञ डॉक्टरांच्याकडे जायची गरज पडते कारण काही वेळेला अशा ट्रीटमेंट घेतात आणि शेवटी यावं लागतं की बाबा हे होत नाहीये. तर यासाठी ही गोष्ट महत्वाची. माझा शेवटचा प्रश्न असा असेल की काय एकंदरीत आपल्या दर्शकांना काय याच्यातून संदेश देता येईल की हाडांच्या किंवा सांधेदुखीच्या आजारांच्या बद्दल आपण प्रायमरी लेवलला काय करायला पाहिजे हे तर तुम्ही सांगितलंच, परंतु तरीही एक संदेश म्हणून की बाबा जीवनशैली आहे आणि तरीही दुर्लक्ष करू नये आणि त्यातनं कसं बरं होता येईल आणि एकदम आनंदी जीवन तरीही जगता येईल. आपल्याला उदाहरणं तर खूप सारे असतील कारण तुम्ही एवढे सर्जरीज केलेत, तर त्यापैकी एखादी घेऊन आणि एक संदेश म्हणून. याच्यामध्ये आता आपल्याला बेसिकली जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की आपण म्युच्युअल फंड मध्ये वगैरे आता तुम्ही ऐकलं असाल की SIPs करतो भविष्यासाठी. तसं शरीरासाठी स्वतःही आपण अर्धा ते पाऊण तास काढलाच पाहिजे सगळ्यांनी. तर याच्यामध्ये आपले जे सर्व सांधे आहेत त्यांच्या हालचाली झाल्याच पाहिजेत. आपण आपलं वय जर 30-35च्या खाली आहे तर स्ट्रेंथ ट्रेनिंग प्रोग्राम जे असतात जे मसल बिल्डअपवर जास्त काम करतात ते केलेच पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला शरीराचं आता वजनानुसार असंही नाही आहे, वजन आणि चरबी हे प्रमाण पण आहे. कोणी अगदी वजन कमी आहे पण तो अनहेल्दी असू शकतो, कोणाचं वजन जास्त आहे पण तो हेल्दी असू शकतो, ऍक्टिव्ह असू शकतो. हे ठरतं शरीरामध्ये मसल मास किती आहे त्याच्यावरती. त्यामुळे यंग एज पॉप्युलेशन मसल मास बिल्डअपसाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत, ज्याच्यामध्ये जिम आहे, बाकी एक्सरसाइज आहेत. ज्यांचं वय थोडं जास्त आहे, गुडघेदुखी चालू झाली आहे, त्यांनी तज्ज्ञांना भेटून कोणत्या एक्सरसाइज करायच्या ह्या हिशोबाने फिजिओथेरपीचे एक व्यायाम करायचे आहेत आणि एक लो रेझिस्टन्स एक्सरसाइज असतात त्याच्यावर भर दिला पाहिजे. आता लो रेझिस्टन्स एक्सरसाइज म्हणजे कशा झालं की याच्यामध्ये सायकलिंग आलं, लाईट जॉगिंग आलं किंवा एक ब्रिस्क वॉक, चालणे जे आहे, चालणं रुटीन चालणं, फास्ट चालणं जे आहे ते ब्रिस्क वॉक म्हणून, ह्या गोष्टी तरी सगळेजण करू शकतात. इतर लो रेझिस्टन्स एक्सरसाइज मध्ये सायकलिंग आहे किंवा पोहणे आहे, पण सगळ्यांनाच पोहायला सायकलिंग जमेल वगैरे असं नाही आहे, पण चालणं तरी जमू शकतं. त्यामुळे चालणं जे आहे त्यातलं ब्रिस्क वॉक हे तरी मिडल एज टू जे ओल्ड एज आहेत त्यांनी केलंच पाहिजे. तर एक शरीराच्या हालचाली आणि व्यायाम ह्याचं महत्व जास्त आहे. खाण्यामध्ये आपण काय खातो हे सगळ्यांनी बघायला पाहिजे. आपण कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके किती खातोय, प्रथिने म्हणजे प्रोटीन्स किती खातोय आणि चरबी म्हणजे फॅट्स किती घेतोय. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जे म्हणजे शुगरचं प्रमाण हे कमी पाहिजे, प्रथिने जास्त पाहिजे. डेली प्रोटीन रिक्वायरमेंट आपली जर पूर्ण होत नसेल तर त्या हिशोबाने एखादं प्रोटीन सप्लिमेंट किंवा नॉनव्हेज जमत असेल तर अंडे वगैरे ह्या गोष्टीतून प्रोटीन जास्त आपण घेऊन आपली हेल्थ चांगली ठेवायला नक्कीच मदत करू शकतो. सर, सांधे बदल म्हणजे नेमकं काय? कारण लोकांना सांधे बदल ही जाहिरात फक्त बघतो किंवा आजूबाजूला ऑपरेशन होताना बघतात. सांधे बदल नेमकं म्हणजे काय आणि रोबोटिक सर्जरी नेमकं काय काम करते त्याच्यामध्ये? आता सांधे बदलणे म्हणजे पूर्ण सांधा असा बदलला नाही, चेंज करला, दुसरा कुठला तरी बसवला. उदाहरणादाखल एक दाखवू इच्छितो की आता ह्या मॉडेलमध्ये जे तुम्ही बघताय हा जो निळा पार्ट आहे, ठीक आहे, साईडने तुम्ही बघाल की तो अशा शेपमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त जे कार्टिलेज जे खराब झालं आहे तितका पार्ट चेंज केला जातो. खालच्या हाडाला असं प्लेट सारखं असतं, वरच्या हाडाला असं कॅप सारखी फिमोरल कंपोनंट असतं आणि मधात जी आहे ती जी गादी असते त्या जागी प्लास्टिक इन्सर्ट बसवलं जातं. तर 1, 2, 3 ह्याच गोष्टी बदलल्या जातात. वरचे आपले खालचे हाडं हे लिगामेंट्स हे आपले नैसर्गिकच राहतात. तर ह्याच्यामध्ये जे बेअरिंग सरफेस आहेत म्हणजे जे एकमेकावर घर्षण होणारे पार्ट आहेत तितकंच बदललं जातं. असं नाही की गुडघा पूर्ण काढून बदलला जातो, असं नाही. लोकांना तेच वाटतं की सांधा पूर्ण चेंज केला जातो.
तर ते जे खराब झालेलं कार्टिलेज आहे तेवढाच भाग बदलला जातो. याच्यामध्ये आता सध्या रोबोटिक सर्जरी बद्दल जे हो. आपण ऐकतो त्याबद्दल थोडक्यात. रोबोटिकचं ह्याच्यामध्ये जे आहे ते प्रिसिजन ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे आता कन्व्हेन्शनल पद्धतीनं जे होतो, जेव्हा रोबोट नव्हते तेव्हा आपण त्या पर्टिक्युलर टेक्निकने झिग असतात त्या वापरून आपण ते कट्स घेतो. तर ह्याचं जे प्रिसिजन आहे ते रोबोटिकने वाढलेलं आहे. सर्जरीमध्ये हे जे बोनला जे शेप देतो आपण इम्प्लांट बसवण्यासाठी, तो शेप घेण्यासाठी रोबोट वापरला जातो. आणि याचं अल्टिमेट आउटकम कशावर ठरतं की बॅलन्स कसा आहे, पूर्ण गुडघा सरळ आहे आणि पूर्ण वाकवलेला आहे, त्यामध्ये तो स्टेबल बसला पाहिजे. तर हे प्रिसिजन कट्सचं जितकं चांगलं तितकं ते बॅलन्सिंग चांगलं येतं आणि अल्टिमेटली त्याचं रूपांतर रिझल्ट्समध्ये होतं. रोबोटिक्सचा फायदा प्रिसिजन वाढवण्यासाठी आहे. काही कॉम्प्लेक्स गोष्टी असतात जिथे हाडांना डिफॉर्मिटी आहे, जुनं काही फ्रॅक्चर झालंय, त्या परिस्थितीत रोबोटिक कन्व्हेन्शनलपेक्षा नक्कीच चांगलं काम करतं. पण रुटीनली ज्या गोष्टी आहेत ज्या आजपर्यंत आपण कन्व्हेन्शनल करत आलो, फार खराब नसलेला सांधा किंवा अतिशय डिफॉर्मिटीज नसलेल्या सांध्याला रोबोटिक आणि कन्व्हेन्शनल पद्धतीने दोन्ही समानच फायदेशीर आहे. पण एक प्रिसिजन जी गोष्ट आहे, जी अगदी मिलीमीटर सब मिलीमीटर्स मध्ये प्रिसिजन म्हणतो आपण, अॅक्युरसी, ती रोबोटिकने नक्कीच वाढते. नाही, महत्वाचं म्हणजे हेच कारण मला हा प्रश्न यासाठी घ्यायचा होता की आजकालच्या पालकांना, आपल्या पाल्याच्या किंवा कुठल्याही पालकांना वाटणार की पाल्यांना असे त्रास होऊ नयेत, तर त्यासाठी त्यांना लहानपणापासूनच काही डाएटवरती ठेवावं किंवा काहीतरी खाण्याच्या गोष्टी आपण उपलब्ध करून द्यावा हे डोक्यात असते. हो. तर काय करायला पाहिजे हे माहित नसतं. त्यासाठी त्यांच्या खाद्यपदार्थामध्ये असे जरी बदल केले तरी खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. आपल्याला पुढच्या भागामध्ये आता सहसा आपण कॉमनली बघतो ते सामान्यपणे मणक्याचे आजार असतील किंवा हाडं ठिसूळ होण्याच्या गोष्टी असतील, तर यावरती आपण बोलणार आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण सांधेदुखीवरती खूप छान माहिती दिलीत सर. थोडक्यात का असेना, कारण याच्यावरती खूप बोलण्यासारखं आहे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये आता सर्जन आहात, एवढ्या सर्जरीज केलेल्या आहेत, एवढा अनुभव आहे, तर त्याच्यावरती खूप बोलण्यासारखं आहे. थोडक्यात असं नका, आपल्या दर्शकांना ही माहिती मिळाली. आपण पुढल्या भागामध्ये वेगवेगळ्या मणक्यांच्या वरती आणि हाडं ठिसूळ होण्यावरती बोलणारच आहोत. धन्यवाद सर. धन्यवाद.